नमस्कार, मी अशोक वनाले. स्वागत आहे आपली यात्रामध्ये. आज 22 सप्टेंबर 2024 यमुनोत्री धामचं दर्शन करायला आम्ही निघालो आहे. चारधामची यात्रा ग्रुप टूर आपण घेऊन आलो आहोत. सगळ्यात विशेष म्हणजे ही माझी दुसरी खेप आहे चारधाम दर्शनांची. प्रत्येक वर्षी येतो मी, केदारनाथला जातो, पण यावेळेस पूर्ण चारधाम करायचं असा चंग बांधला आहे. सो हे पहिले धाम. जेव्हा पहिल्या वर्षी आलो होतो तेवढाच आनंद ह्या वर्षीसुद्धा आहे. मन आनंदी आहे, मन उत्साही आहे. यमुनोत्री ट्रेक हा 7 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि आता सुरुवात केली आहे आपण. वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे, थोडंसं थंड आहे. हे बघा, हे यमुनोत्री धाम. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. सो एका साईडला डोंगर, एका साईडला यमुनोत्री नदी बाजूला, आणि वाट काढत आम्ही यात्रे करू. भाविकगण सर्वजण यमुनोत्री धामचं दर्शन करतात. केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम हे दोन मुख्य धाम आहेत. त्यांच्याबरोबर गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम ही दोन मंदिरं आहेत. असं म्हणतात, यमुनोत्री धामचं दर्शन करायचं, गंगोत्री धामचं दर्शन करायचं तरच महादेव पावतात केदारनाथला, बद्रीनाथला, असं म्हणतात. काही असो, पण भारतामध्ये, पूर्ण भारताला ह्या दोन नद्यांनी, गंगा यमुना यांनी सुजलाम सुफलाम केलेलं आहे. आणि ते एक ऋण आहे यमुना मातेचं आपल्यावर. ते ऋण त्यांच्या दर्शनाने तर फिटणार नाही, पण नक्कीच एक आनंद, भक्तिभाव आपल्या मनामध्ये निर्माण करेल. हर हर महादेव.